नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डॉक्युमेंट कोणकोणते लागतील, कधी लागतील व कसे लागतील याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। त्यासोबतच तुमचे जे डाऊट्स आहे, म्हणजे मोस्ट ऑफ फ्रेशर विद्यार्थी आपले TRTची पोलीस भरती करणारे, तर त्यांना आता अकॅडमी प्रेफरन्स दिल्यानंतर अकॅडमीसाठी आता कन्फर्मेशन स्लिप येणार आहे। तिथून तर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागते आणि 6 महिने तुमचं प्रशिक्षण कशा प्रकारे होईल याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी पुणे आणि नाशिकचे विद्यार्थी असाल तर कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला इन्फिनिटी अकॅडमीचा ग्रुप तुम्ही आजच जॉईन करून ठेवून द्या विद्यार्थी मित्रांनो। तर सर्वात पहिले आपण डॉक्युमेंट विषयी डिस्कस करून घेऊ, त्यानंतर विद्यार्थ्यांचे एकूण एक डाऊट्स ते मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। ओके, सर्वात अगोदर जे आहे तुम्हाला जे सर्टिफिकेट लागेल ते तुम्ही स्क्रीनवर कोण घ्या, कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार याची फक्त तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ओरिजिनल तुम्हाला जवळच ठेवायचे आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला ट्रायबल सर्टिफिकेट म्हणजे अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र लागणार आहे। त्यासोबतच तुम्हाला अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे। कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुमचं प्रशिक्षण होणार नाही विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट। त्यामुळे तुम्हाला प्रशिक्षण दरम्यान जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट येईल तेथपर्यंत तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी तुमची काढून घ्या, नाहीतर वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते। आता मोस्ट ऑफ विद्यार्थी म्हणत होते की सर आम्ही 300 नंबरवर वेटिंग आहे, 200 नंबरवर वेटिंग आहे, तर आमचं सिलेक्शन होईल का? तर जास्तीत जास्त असं पकडा की 99% तुमचे चान्सेस आहे की तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। जर तुम्ही 200, 300, 400 वेळा नंबरवर असले तरीही होऊ शकते। कारण मी आता चॅनल जेव्हापासून सुरू केलं विद्यार्थी मित्रांनो, तेव्हापासून TRTच्या पोलीस भरती करणारे जेवढेही 12वी पास झालेले विद्यार्थी आहे त्यांचा एकच इश्यू येत आहे, तो म्हणजे आपला कास्ट व्हॅलिडिटीचा। हजारो विद्यार्थ्यांजवळ विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे। त्यामुळे जर तुम्ही सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टवर असाल तर तुम्हाला प्रेफरन्स देता येतो। ॲटलिस्ट तुम्ही प्रेफरन्स देऊन या, नंतरची प्रोसेस आपण नंतर बघूया। तर तुम्ही जर वेटिंग लिस्टवर असाल तर प्रेफरन्स नक्की द्या, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला 10वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला 12वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र लागणार आहे, याची सुद्धा तुम्हाला झेरॉक्सच लागेल। त्यानंतर वयाचा पुरावा दर्शवणारे खालीलपैकी तुम्हाला एक जन्म दाखला, 10वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड यापैकी कोणते एक असेल तर चालून जाईल। त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पाहिजे तुमचं। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला डोमेसियल सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे। त्यानंतर आधार सीडिंग, सर्वात इम्पॉर्टंट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं बँक अकाउंट आहे ज्यामध्ये तुमचं स्टायपंड येणार आहे। तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही SBI बँकेचा अकाउंट तुम्ही ओपन करायला पाहिजे। मायनर असेल तर ते रेग्युलरमध्ये तुम्हाला करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। SBI बँक लक्षात ठेवा। जर तुम्ही अजूनही अकाउंट ओपन केलं नसेल तर SBI बँकेचं तुम्ही 0 बॅलन्सचं अकाउंट आजच ओपन करून ठेवून द्या, कारण त्यामध्येच तुमची जे आहे स्टायपंड वेळोवेळी येणार आहे, ठीक आहे। त्यानंतर तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला 3 वर्षाचा एक तर तुम्हाला मागील 3 वर्षाचा उत्पन्नाचा सर्टिफिकेट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा डायरेक्ट तुम्हाला 24-25 म्हणजे आर्थिक वर्ष लास्ट इयरचं 24-25चा 1 वर्षाचा जरी असला तरी चालून जाईल, किंवा जर तुम्ही आता काढला असाल 25 ते 26 तर तो सुद्धा तुम्हाला चालून घेईल। म्हणजे 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला चालतो, परंतु तो एक तर लास्ट 24 ते 25 वर्षाचा असला पाहिजे, त्यानंतर 25 ते 26 या आर्थिक वर्षाचा असला पाहिजे, ओके। त्यानंतर अनाथ असल्यास, जर तुम्ही अनाथ विद्यार्थी असाल तर तुम्हाला महिला व बालविकास जे आयुक्त आहेत त्यांनी निर्गमित केलेला अनाथाचा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्ही ॲटलिस्ट 4 ते 6 पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, ठीक आहे। हे झाली डॉक्युमेंट बाबतीत माहिती। तुम्ही आजच जर तुमचं सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टवर नाव असेल तर तुम्ही आजच सर्व डॉक्युमेंट तुमचे रेडी करून ठेवून द्या, ओके, जेणेकरून तुम्हाला जे DBची प्रोसेस आहे ते लवकरात लवकर तुमची फिनिश होऊन जाईल, ओके। कारण पहिलेच TRTच्या पोलीस भरतीच्या स्कीमला खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस खूप लवकर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर सर्व विद्यार्थ्यांनी आपापले डॉक्युमेंट रेडी करून ठेवून द्यावे। त्यानंतर आता इथून पुढं प्रशिक्षण कसं राहील, तर सर्वात पहिले सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लागणार आहे आता कन्फर्मेशन स्लिप मिळणार आहे। जी संस्था तुम्हाला एक प्रायोरिटी 1 जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल इन्फिनिटी किंवा सिद्धार्थ अकॅडमीला दिलेली असेल नागपूरला, तर तुम्हाला प्रेफरन्स नंबर 2 सुद्धा द्यावा लागतो, 3 सुद्धा द्यावा लागतो, 4 सुद्धा द्यावा लागतो, आणि प्रॉपर 80 प्रेफरन्स तुम्हाला फिलअप करावं लागते। आता तुम्हाला ईमेलवर तुमची कन्फर्मेशन स्लिप येईल इन फ्युचर आता, तर तुम्हाला कोणती संस्था अलॉट झालेली आहे आता त्या संस्थेमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होईल, किंवा त्या संस्थेत तुम्हाला आता 6 महिने प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे, ओके। त्यानंतर जर तुम्ही आता प्रेफरन्स नंबर 1, प्रेफरन्स नंबर 2, प्रेफरन्स नंबर 3 या 3 पैकी जर तुम्हाला एखादी संस्था अलॉट झाली तर ती तुमच्या कन्फर्मेशन स्लिपमध्ये येऊन जाईल की ही तुमची संस्था आहे, अलॉट झालेली आहे, तुम्ही आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता, त्या संस्थेत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, म्हणजे त्या अकॅडमीत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता,
ओके. आता विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स होते लास्टच्या व्हिडिओ ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो आणि तुम्ही सुद्धा त्याच्याविषयी अवेअर होऊन जाणार. ओके. सर्वात पहिला जो डाऊट होता विद्यार्थ्याचा की सर मोबाईलवर फॉर्म भरता येतो का? यस, ऑब्व्हियसली मोबाईलवर फॉर्म भरता येतो विद्यार्थी मित्रांनो. क्रोम ब्राउझरवर साईट कॉपी पेस्ट करा तुम्ही आणि तिथे तुम्हाला प्रेफरन्स देता येतो आणि स्लिप तुम्ही डाउनलोड करून तुम्ही प्रेफरन्स स्लिप तुमच्याजवळ राहू द्या. आणि इम्पॉर्टंट तुम्हाला होणार आहे कन्फर्मेशन स्लिप. सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमची कन्फर्मेशन स्लिप. त्याची तुम्हाला झेरॉक्स लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. तर त्यासाठी तुम्ही कन्फर्मेशन स्लिप जे आहे ते तुम्हाला येणार आहे आता, तर ती तुम्ही सांभाळून ठेव जा. ओके, त्याची झेरॉक्स काढून ठेवून द्यायचा. त्यानंतर सर प्रेफरन्स फॉर्म फिल करता येत नाही. जर तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म कशा प्रकारे द्यायचा, तुम्ही फ्रेशर विद्यार्थी आहे, फिल करता येत नाही, तर तुम्हाला जी संस्था पाहिजे, जीही अकॅडमी पाहिजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला अकॅडमी फिलअप करण्यात मदत करतील. किंवा तुम्ही सिम्पली मला व्हॉट्सअपवर मेसेज करून द्या विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला पूर्णतः हेल्प करणार आहे. तुमचा फॉर्म जो आहे तो फिलअप करून देऊन देईन तुम्हाला. तुम्ही सांगा मला कोणकोणती अकॅडमी पाहिजे, मी तो फिलअप करून देऊन देईन. आणि जर नसन, आता माझ्याकडे खूप विद्यार्थ्यांचे मेसेज अगोदरच पेंडिंग आहे, त्यामुळे तुम्हाला जी संस्था पाहिजे त्या संस्थेत तुम्ही डायरेक्ट जा, व्हिजिट करा आणि तिथंच तुम्हाला ते फिलअप करण्यात मदत करतील. ओके. त्यानंतर एका अकॅडमीत किती विद्यार्थी घेतात? आता कॅपिंगची जी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल अद्याप कोणती माहिती नाही की किती विद्यार्थ्यांचा एका अकॅडमीत कॅप लागणार आहे. ठीक आहे, परंतु लवकरच आपल्याला माहिती मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर बँक डिटेल अपलोड होत नाही आहे सर आणि अकॅडमी प्रेफरन्स चूज केला पण समरी स्टेटस दाखवत नाही आहे. बँक डिटेल जर तुमची अपलोड होत नसेल तर थोडं थांबा, नंतर ट्राय करा. त्यानंतर प्रेफरन्स चूज केलं पण स्टेटस दाखवत नाही आहे, तर तिथे जे विद्यार्थी मित्रांनो ब्लू आयकॉनमध्ये वरतं डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट स्लिप असते, तर त्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करा आणि प्रेफरन्स तुम्हाला 1 ते 10 भरायची आहे. 1 ते प्रॉपर 80 प्रेफरन्स भरायची आहे. त्यानंतरच तुमची प्रेफरन्स स्लिप जी आहे ती जनरेट होईल. ओके, ती सुद्धा तुम्ही सांभाळून ठेवून द्या. त्यानंतर वेटिंग लिस्ट लागणार का सर? आता जी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे, आता वेटिंग लिस्ट अजून पुन्हा लागणार का विद्यार्थ्यांची? याच्याबद्दल अजूनही कोणती माहिती TRTI थ्रू आपल्याला मिळालेली नाही आहे. जशी आपल्याला माहिती मिळून जाईल, सिम्पली तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळून जाईल. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला इन्फिनिटी अकॅडमीचे जर तुम्ही विद्यार्थी असेल तर तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. आणि नॉर्मल कोणत्याही अकॅडमीचे विद्यार्थी असेल TRTI पोलीस भरतीचे, तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला अपकमिंग अपडेट मिळत राहील. ओके. त्यानंतर मी कुठल्याही प्रकारचा स्कीमचा लाभ घेतलेला नाही आहे, तरी पण प्रेफरन्स फॉर्म केल्यावर तिथे ऑलरेडी बेनिफिट टू अदर स्कीम असे दाखवत आहे. आता हे अशा विद्यार्थ्यांना येत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ग्रुप BCची, IBPSची किंवा राज्यसेवेची अगोदरची एखादी एक्झाम क्वालिफाय केलेली आहे आणि ते वेटिंगवर असताना त्यांनी ते प्रेफरन्स दिलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना डाऊट येत आहे, म्हणजे प्रॉब्लेम येत आहे. तर यासाठी सिम्पली तुम्ही TRTIच्या डायरेक्ट संस्थेला व्हिजिट करा आणि तिथे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते. किंवा ज्या अकॅडमी तुम्ही सिलेक्ट केलेली होती वेटिंगवर असताना त्या अकॅडमीशी तुम्ही संवाद साधा, किंवा जी अकॅडमी तुम्हाला आता पाहिजे त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संवाद साधा, ते तुम्हाला मदत करतील. ओके. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट कोणत्या इयर्सचे अपलोड करावे? आता हा स्किप करून टाका. त्यानंतर वेटिंग लिस्ट लागणार का? आता कारण इन्कम सर्टिफिकेट अपलोड नाही करायला लागत, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. ते म्हणजे तुम्हाला 2024चे किंवा 2025-26चे तुम्ही एकाच वर्षाचे इन्कम सर्टिफिकेट काढलं तर चालून जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की मी 6 नंबरला चुकून भंडारा देऊन दिला आहे सर, तर तिकडे तर नाही लागणार ना माझा नंबर? तर 1 ते 5 ज्या संस्थेला तुम्हाला निवडलेले आहे, तर मोस्ट ऑफ 99% चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी या 3 पैकी एखादी संस्था अलॉट व्हायची शक्यता आहे. ठीक आहे. आता तुम्ही 6व्या नंबरवर निवडली आहे, तर चान्सेस खूप कमी आहे की तुम्हाला भंडाराला म्हणजे या विद्यार्थ्याला भंडारा जा लागेल किंवा तुम्हाला 6व्या नंबरची अकॅडमी अलॉट होईल याची गॅरंटी खूप कमी आहे. त्यानंतर माझं वेटिंग लिस्टमध्ये जनरल नंबरला 504 नंबरला आहे, तर माझं सिलेक्शन होईल का? वेटिंग लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर प्रेफरन्स द्यायला काहीच जात नाही आहे ना, तुम्हाला पैसे लागतात ना काही. सिम्पली तुम्ही 1 ते 80 प्रेफरन्स फिलअप करून द्या. जर तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप आली तर तुम्हाला 6 महिने प्रशिक्षण मिळेल विद्यार्थी मित्रांनो. सोबतच तुम्हाला 72,000 स्टायपंड आणि किटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी जर तुम्ही वेटिंग लिस्टवर कोणत्याही नंबरवर असाल तर बिंदास तुम्ही प्रेफरन्स स्लिप फिलअप करा. त्यानंतर सर रेग्युलर करावे लागतात का? तर रेग्युलर क्लास तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावं लागते आणि 75% तुमची प्रेझेंटी असली पाहिजे. ओके. अजूनही कोणते डाऊट्स असले तुम्ही मला डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन देईन. जर कमेंटचा रिप्लाय भेटला नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता, मी तुम्हाला हेल्प करेल विद्यार्थी मित्रांनो.
ठीक आहे. आणि अजूनही सांगतो, जर तुम्ही नागपूर किंवा लगतचे विद्यार्थी असेल तर बिंदास निवडावी अशी संस्था म्हणजे सिद्धार्थ करिअर अकॅडमी. त्यांचे लास्ट इयरचे फोटोग्राफ्स तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यांची लायब्ररी, त्यानंतर त्यांचं किट वाटपाचे फोटोसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळून जाईल. आणि जर तुम्ही नाशिक व पुणे या 2 सिटीतील विद्यार्थी असाल तर तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी मी सजेस्ट करतो, जेणेकरून, कारण मी सुद्धा लास्ट इयर इन्फिनिटी अकॅडमीचा विद्यार्थी होतो. मी सुद्धा योग्य प्रकारे माझं प्रशिक्षण कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा मी ती अकॅडमी सजेस्ट करणार आहे. तर तुम्ही बिंदास इन्फिनिटी अकॅडमी पुणे आणि नाशिकला फर्स्ट प्रेफरन्स द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कोणतीही माहिती लागल्यास तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आणि इन्फिनिटी अकॅडमीचे सर्व विद्यार्थी तुम्ही आपला कमेंट बॉक्समधील पिन केलेला इन्फिनिटी अकॅडमीचा ग्रुप तुम्ही आजच जॉईन करून ठेवून द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.